आणि याच संदर्भात जाऊयात ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सुषमाताई, तुमचं स्वागत साम टीव्हीच्या या खास कार्यक्रमामध्ये। सध्या विधान परिषदेच्या निवडणुकीची चुरस रंगलेली आहे, मतदानाला सुरुवात झालेली आहे, कसं बघताय तुम्ही? विधान परिषदेची ही जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये साधारण आता जे संख्याबळ आमच्याकडे उपलब्ध आहे या उपलब्ध संख्याबळाच्या आधारावर आमचे 3 उमेदवार रिंगणामध्ये आहेत। खरं तर फार उर्मीने आणि जिद्दीने आमचे 3ही उमेदवार आहेत। तर मला खात्री आहे, अगदी ठाम खात्री आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार श्री मिलिंद नार्वेकरजी हे आज विजयी होतील आणि आपल्याच वाहिनीवर ती बातमी आम्ही ऐकू पहिल्यांदा की नार्वेकरजी विजयी झालेले आहेत। नक्की, पण सुषमाताई, अगदी लोकसभेत आम्ही पाहिलं की अगदी हाडवैर असलेलं सगळेच जण अगदी टोकाची भूमिका घेणारे तुम्ही सगळे विधान परिषदेत इतकी दिलजमाई कशी काय करता? नाही, मला असं एक लक्षात घ्या, विधान परिषदेची गणितं फार वेगळी गणितं असतात आणि हे मी सकाळी म्हटलं आणि फॉर्म भरायच्या आधी सांगितलेलं होतं की खेला होबे। एक आपण नीट समजून घ्या की अधिवेशन चालू असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटील यांच्या केबिन मध्ये अजितदादा गटाचे 12-15 आमदार जातात आणि त्यांना भेटतात। हे विसरून चालणार नाही। किंवा भाजपचे अनेक लोक काय पद्धतीचं त्यांचं एकूण बिहेवियर होतं किंवा शिंदे गटातलेही लोक असतील, त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या लोकांमध्ये एक चलबिचल आहे। लोकसभेच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाला आपल्या अस्तित्वाची लढाई लढायची आहे, त्यामुळे अगदीच परतीचे दोर कापण्यापेक्षा आपण आपले काही मित्र, काही मैत्री जपली पाहिजे, काही आपले धागे दोरे अस्तित्वाचे शिल्लक राहिले पाहिजेत, अशा हिशोबाने डिप्लोमॅटिक उत्तर देताय तुम्ही, हरकत नाही, पण निवडणूक लढत आहे आणि आम्ही विजयी होतो। अगदी एक महत्वाचा प्रश्न असा आहे की तुम्ही जसं म्हणता की अजित पवार गटाचे आमदार भेटले, शिंदे गटाचे आमदार भेटले, तसेच आज मात्र आम्ही जे दृश्य बघितलं, मिलिंद नार्वेकर हे सगळ्या विरोधकांना भेटत होते। त्यामुळे जसं तुम्ही म्हणताय की ते आपल्या अस्तित्वासाठी भेटत असतील, तर मग आज मिलिंद नार्वेकर देखील भेटले की? मिलिंद नार्वेकरजी हे आमच्या पक्षाचे गेली अनेक वर्ष सचिव म्हणून काम करत आहेत। पक्षाचे सचिव म्हणून जेव्हा आमची युती भारतीय जनता पार्टी सोबत होती तेव्हाही भारतीय जनता पार्टीच्या अनेक नेत्यांशी बोलण्याची, बैठकांचं नियोजन करण्याची जबाबदारी ही नार्वेकरजी यांच्यावरती असायची। आता सुद्धा जेव्हा महाविकास आघाडी म्हणून आम्ही काम करतो त्यावेळेलाही अनेक लोकांशी बोलण्याची आपल्याला आठवण करून दिली पाहिजे की जेव्हा वाया सुरत गुवाहाटी हे बंड झालं, त्या बंडानंतर पहिल्यांदा जर कुणी आमच्या वतीने शिंदे गटाच्या लोकांना भेटायला आणि बोलायला गेलं असेल तर ते नार्वेकरजीच होते। त्यामुळे नार्वेकरजींचे या सगळ्या लोकांशी जुने ऋणानुबंध आहेत आणि मला नाही वाटत की ठीक आहे, एखादा आपला विरोधी आहे किंवा आपल्या विचारांच्या विरोधी आहे तर लगेच हातात लाठ्या काठ्या आणि ढाली तलवारी घेऊन जाण्याची गरज नाही। तो शांत आणि संयमी मार्गाने सुद्धा तुम्हाला प्रदर्शित करता येऊ शकतो। त्यामुळे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर किंवा विधिमंडळाच्या एकूण कॅम्पसमध्ये मिलिंद नार्वेकर यांना भेटले, त्यांना भेटले, म्हणजे ते फार मोठी गोष्ट नाहीये। सगळ्या पक्षाचे लोक एकमेकांना भेटतात। मी कधी जर तिकडच्या भागामध्ये गेले तर अनेक लोक असतात वेगवेगळ्या पक्षाचे, अगदी भारतीय जनता पार्टीचे सुद्धा, तर आम्ही सगळे व्यवस्थित बोलतो। म्हणजे विरोधक आहेत म्हणून अगदी एकमेकांना भाया सारून तावातावाने भांडलेच पाहिजे असं काही नाही ना। नाही, पण निवडणुका आल्यावर आता मला हेच सांगा की विधानसभेमध्ये हेच चित्र आम्हाला पाहायला मिळेल, मतदारांना पाहायला मिळेल का? पुन्हा एकदा टोकाचे टीका, त्याच्यानंतर हेवेदावे, जातीय राजकारण, त्याच्यानंतर एकमेकांवर कुरघोडीचं राजकारण, हे चित्र उभ्या महाराष्ट्रानं पाहायचं? जी संस्कृती लयाला गेली आहे, राजकीय संस्कृती लयाला गेली आहे, त्याचं काय? राज्य दादा, एक समजून घ्या की व्यक्ती परत्वे वातावरण बदलत राहतं। मिलिंद नार्वेकरजींचा जो वावर आहे महाराष्ट्राच्या राजकारणातला तो जगतमित्र असा वावर आहे। त्यामुळे अगदी उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी असतील किंवा मुख्यमंत्री सन्माननीय शिंदे साहेब असतील, या सगळ्याच लोकांशी त्यांचे फार चांगले रिलेशन आहेत। हे जसं पक्षनिहाय, व्यक्तिनिहाय प्रत्येक गोष्टीची परिणामकारकता असते। मला वाटतं या इलेक्शन मध्ये ही गोष्ट जरा जास्त प्रभाव करत आहे। अगदी त्याच वेळेला तुम्ही जर म्हणाल सुतावरून स्वर्ग गाठाल की मग काय विधानसभेला आमचे काही वेगळं ठरते का? अजिबात नाही।
विधानसभेला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे तीनही पक्ष ताकदीने एकत्रपणे ही निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे विधान परिषदेत आता काय होते काय नाही याचा एक होऊ शकतं, एक नक्की होऊ शकतं. जे लोक आता नार्वेकर साहेबांना मदत करणारे असतील किंवा करणार आहेत, माझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आपण तो अंदाज लावू शकताय. थोडक्यात ठाकरे गटाला सोयीचं राजकारणात धन्यता मानायची असं म्हणायला हरकत नाही आपल्याला. काही ज्यांना वाटतं की आपलं चुकलंय तर ते येऊ शकतील परत, काय सांगता येत.